अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळा संचालकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र संचालकांतर्फे शाळा सुरू राहणार असे एका वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळा संचालकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे या शाळेतील 700 विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। या शाळेमध्ये बालवाडीपासून तर 10वी पर्यंतचे 700 विद्यार्थी शिकत आहे। वास्तविक पाहता शासनाला आणि पालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता असे जाहीर वक्तव्य संचालकांद्वारे करण्यात आलं आहे। नियमानुसार शाळा बंद करण्याचे अधिकार शासनाला आहे, मात्र स्वतःच्या फायद्यासाठी ही शाळा बंद करण्यात येत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। शाळा सुरू ठेवावी या मागणीसाठी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। हिंदू ज्ञानपीठ शाळा आहे, त्या शाळेमध्ये माझे 2 मुलं आहेत। मी डोळ्यांनी अंध आणि पायानी अपंग आहे, माझी मिसेस बी अंध आहे। तर अचानक या लोकांनी सांगितले की आम्ही शाळा बंद करणार आहोत आणि TC घेऊन जा। तर माझे मुलं RDमध्ये आहेत आणि मी अंध असल्या कारणानं मला रोजगार नाही आहे, काही नाही आहे, तर काही हरकत नाही। पण एकदम डायरेक्ट त्यांनी सांगितलं तर मी पैसा दुसऱ्या शाळेमध्ये भरू नाही शकत, तर मग माझ्या मुलाचं नुकसान होणार आहे आणि आमचं काय करावं ते आम्हाला समजून नाही राहिलं। आणि दुसऱ्यांचे लोकांचे मुलं आहेत त्यांचंही नुकसान होणार आहे। हे डायरेक्ट अचानक शक्य नाही आहे ना, आणि याला काय करावं आम्हाला ते सुचून नाही राहिलं आता। शासनासाठी आम्ही जे पालकवर्ग आहे, जे आमच्या मुलांना सांगितलं गेलं की आता शाळा बंद होतात, त्याच्यामुळे जे आमचे मुलं जे घाबरलेले आहे, त्याच्यात मुलांना जे त्रास होत आहे आणि जे RTचे जे मुलं आहे त्यांना पण त्रास आहे, कारण की त्यांना दुसऱ्याच ठिकाणी त्यांना ॲडमिशन पण नाही भेटणार आणि आम्ही जे फी भरू शकत नाही ते मुलांना कुठे हे करणार आहे। तर त्यासाठी आम्ही चाहतो की आमच्या मुलांना जे परिस्थितीत आज ते आहे ते परिस्थितीत की आता शाळा बंद होत आहे हे असं नंतर पुन्हा असं होऊ नये, त्याच्यासाठी आम्हाला ते सवलत प्रदान केली पाहिजे की आमचे मुलं आता जोपर्यंत ते 10वी करत नाही त्यांना पण त्रास नको।